अमरावतीमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। चांदूर बाजारमधील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसलाय। बच्चू कडूंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। अमरावतीमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे, त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसलाय। गारपिटीमुळे कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला। गव्हाच्या पिकामध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे। दरम्यान या नुकसानीचे प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी पाहणी केली आहे आणि यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आज सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। या अवकाळी पावसामुळे जर पाहिलं तर संत्रा असो आणि गव्हाचं पीक पूर्णपणे नेस्ताभूत झालेलं आहे। स्वतः आमदार बच्चू कडू जे आहे ते आपल्या मतदारसंघातील चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव परिसरामध्ये पाहणी करतात। आपण जर बघितलं तर संत्र्याचा जो आंबिया बहार आहे तो पूर्णपणे गळून खाली पडलेला आहे। विदर्भात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं, मात्र आंबिया बहार तो पूर्णपणे खाली गळून पडलेला आहे। आणि या संपूर्ण संदर्भानं माझ्यासोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू आहे। तो काय सांगणार, तुम्ही पाहणी केली, शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालं। खरं तर आजचं नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा आहे आणि नवीन वर्षातच हा मोठा म्हणजे आघात शेतकऱ्यावर आलेला आहे। आपण जर आजचे भाव जर पाहिले तर एका हेक्टरला 10 लाख रुपयाचं उत्पन्न होईल, अशा स्थितीत हा संत्रा उत्पादक स्वप्न पाहत होता। आणि या गारपिटीमुळं मला नाही वाटत होता काही येईन म्हणून, उलट नुकसान जास्त होईल। संत्रा खाली पडला हा भाग, पण झाडाचं झालेलं नुकसान हे त्याच्यापेक्षा जास्त हानिकारक आहे। भेटणारी मदत जे काही भेटेल ते लाखातही भेटणार नाही अशी अवस्था आहे। आणि म्हणून सरकार, मी कलेक्टरशी बोललो सकाळीच, तहसीलदाराशी बोललो, तर हे सगळे पंचनामे करून ज्यांनी विमा काढला त्याला इन्शुरन्स भेटेल आणि ज्यांना नाही इन्शुरन्स काढला म्हणजे विमा नाही काढलेला आहे तर त्यांना मदत कशी भेटेल याचा आम्ही प्रयत्न करूच। आम्ही लोकसभेत, विधानसभेत शेतकऱ्यासाठीच जातो, मजुरासाठी जातोय। त्याच्यानं प्रचार हा दुय्यम आहे, शेतकरी प्रथम आहे असं समजून मला वाटलं का सगळे कामं सोडून आपण इथे आलो। तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी सुद्धा मागणी आमदार बच्चू कडू यांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।